नमस्कार. आज डब्याला जी भाजी बनवणार आहे ती नवऱ्याला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा बनवणार आहे. कारण न आवडणाऱ्या भाज्यांमध्ये सुद्धा पौष्टिक गुणधर्म असतातच आणि त्याचा फायदा नवऱ्यालाही मिळावा असे वाटते. तर त्यासाठी धणे, जिरे, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी आणि सुकं खोबरं हलकंच भाजून घेतलं, गार करून पाणी न घालता वाटून घेतलं. कढईमध्ये तेल तापलं की मोहरी, जिरं, हिंगाची फोडणी करायची आणि कांदा घालायचा. कांदा परतून होतोय तोपर्यंत दोडके धुवून घेतले, सोलून घेतले आणि 1-1 इंचाचे तुकडे करून घेतले आणि दोन्ही बाजूला उभ्या आडव्या अशा चिरा देऊन घेतल्या. कांदा लाल झाला की त्याच्यात हळद घालायची, चिरलेला दोडका आणि मीठ घालून छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं, वाफ काढून घ्यायची. त्यानंतर तासभर भिजून घेतलेली चणा डाळ आणि मूग डाळ त्याच्यात घालायची. परत एकदा परतून घ्यायचं आणि 1-2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. रोज सकाळी उठलं की डब्याला काय बनवू सुचत नसेल तर माझ्या चॅनलवर, पेजवर जाऊन तुम्ही झटपट करता येणाऱ्या डब्याच्या बऱ्याचशा अशा रेसिपी बघू शकता, ज्या तुम्हाला अधिकच आवडतील आणि झटपट तयारसुद्धा होतात. आता आपण त्याच्यामध्ये नाही का, जो मसाला तयार करून घेतला तो घातला, लाल मिरची पावडर घातली आहे, किचन किंग मसाला घातला आणि शिजण्यापुरतं पाणी घातलं आणि भाजी शिजवून घेतली आहे 5-10 मिनटं. तयार आहे चमचमीत डाळ दोडक्याची सुकी भाजी. चवीलाही उत्तम आणि आरोग्यालाही उत्तम. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि मालाच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो देखील करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटद्वारे कळवा आणि कोणत्या शहरातून बघताय तेही कळवा. धन्यवाद.